कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणारे नेते जेव्हा समोर दिसले ना, तेव्हा आत्मविश्वास निर्माण झाला. आणि तुम्ही बघितलं की साहेबांनी कशा पद्धतीनं एका गोरगरिबाच्या मुलीला संधी दिली. की मी नेहमी म्हणते की ज्या ज्या वेळेला पर्याय उभे राहतात ना, तर स्वतःच्या लेकीला खासदार करणारे खूप नेते आहेत, पण भीमाच्या लेकीला खासदार करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत. एकनाथ शिंदे आहेत. बरं, राजकारणाविषयी मला विचारायचंच आहे. मात्र ज्योतिताई, जेवढा कणखर तुम्ही दिसता, तुमचा अभ्यास कळून येतो, तुमचा विचार कळून येतो, मात्र ज्योतिताई भाऊक कधी होतात? कधीतरी तुटलेपणा अनुभवलाय का? कधीतरी डिप्रेशन? कारण हे आजकाल स्टुडंट्समध्ये किंवा आत्ताच्या जेनझीजमध्ये डिप्रेशन असणं हे खूप चांगलंही मानतात ते बरेच जण. पण खरोखर ज्यावेळेला ज्योतिताई तुटतात त्यावेळेला जवळची व्यक्ती कोण आहे? कोणासमोर त्या व्यक्त होतात आणि कशा व्यक्त होतात? माझी सगळ्यात जवळची व्यक्ती माझी आई आहे. हां, ती माझी मैत्रीण आहे, माझ्यासाठी सगळं काही आहे. आणि माझे वडील आहेत, दोघं अशिक्षित आहेत, पण ज्या पद्धतीनं ते मला लढायचं बळ देतात ना दादा, ज्या पद्धतीनं ते मला सपोर्ट करतात ना, मी ते शब्दात नाही सांगू शकत. हो, मी प्रचंड हळवी आहे. ज्या ज्या वेळेला माझ्या कुटुंबाचं नाव निघतं माझ्या डोळ्यात पाणी येतं. ज्या ज्या वेळेला माझ्या आईवडिलांच्या कष्टाचा उल्लेख होतो त्या त्या वेळेला माझ्या डोळ्यात पाणी येतं. वाईट वाटतं की ज्या वेळेला एखादी महिला राजकारणामध्ये जर आक्रमकपणानं बोलते तर त्यावेळेला तिला ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं, वाईट वाटतं. ज्या वेळेला आपण लोकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवतोय, ज्यात आपला स्वार्थ सुद्धा नाहीये, आणि आपण प्रश्न विचारतोय प्रशासनाला की बाबा जनतेच्या सोयी होत नाहीये, जनता उघड्यावर पडतीये, पण त्यावेळेला कुठल्याच बॅकग्राऊंडमधून येणारी ही मुलगी नाही, म्हणून ज्या पद्धतीनं पिंडावरती कावळे तुटून पडावेत त्यामुळे एखाद्या महिलेवरती तुटून पडणारे हे सोशल मीडियावरचे डोमकावळे आहेत ना, तेव्हा वाईट वाटतं. पण त्या प्रत्येक वेळेला माझे आईबाप खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. माझा भाऊ असेल, माझ्या बहिणी असतील, ते सगळे सोबत उभे राहिले. त्यांनी सांगितलं की काय म्हणे, या जगानं तर सावित्री माईंना सुद्धा शेण मारलं, या अग्निपरीक्षेतून तुला जावंच लागेल. आणि त्यामुळं खूप वेळेला वाईट वाटतं, बऱ्याच वेळेला डिप्रेशन, ताणतणाव या सगळ्या गोष्टींचा सामना करावाच लागतो. पण मग अशा वेळेला प्रत्येक वेळेला माझ्या मनात विचार येतो बाबासाहेबांचा, की स्वतःच्या मुलांना बाबासाहेब नाही वाचवू शकले, पण तरीसुद्धा त्यांनी शिक्षण नाही सोडलं. अनेक संकटांचा सामना माता रमाईला करावा लागला, पण त्या कधी खचल्या नाहीत. जर त्यांनी स्वतःचं दुःख हृदयाशी कवटाळलं असतं तर या देशाचं संविधानच लिहून झालं नसतं. मला आठवतात छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाशी लढायला पाठवणाऱ्या राजमाता जिजाऊ, एका आईनं काळजावर काय दगड ठेवला असेल की स्वतःच्या पोटचं लेकरू मृत्यूच्या मुखामध्ये पाठवताना. त्यामुळे या महापुरुषांची चरित्र ही मला लढण्याचं बळ देतात आणि माझ्या आसवांचे अंगारे बनतात. पण मग ज्योतिताई, ज्यावेळेला आपल्या स्वकर्तृत्वावरती मिळालेल्या या सगळ्या पदावरती ज्यावेळेला संशयानं पाहिलं जातं, तिसऱ्या चौथ्या फळीतली एखादी स्त्री ही प्राधान्यक्रम कसं काय मिळवू